तर आज आम्ही निघालो आता. आज आमचं दौरो खारेपाटण आणि बांदिवडे अवीच्या मामाकडे. आताच निघालो होतो. सकाळी 7:30ला निघूचा होता आणि वाजले आता 9 आणि मामा जाणारा घरातला 10:30 वाजता बाहेर. भेटला की नाही आता काय माहिती. जाऊन जवळजवळ 1-1.5 तास लागत. बघू किती वेळात पोहोचतो. आता आम्ही नॅशनल हायवे टच करू 10-15 मिनिटात. मग तिकडनं सुसाल. हे होते आमच्या पुढे पण हरवले होते काहीतरी म्हणून आता चिडतातच सगळेजण. काय रे पहिला सांगायचं पुढे काय केलास म्हणजे सोबत कोण होत सोबत तुम्ही पळवलास कसा रिक्षा पळवला आम्ही दोघं कोऑर्डिनेट करून चालत होतो. आजवळ माहिती नाही तुझा मी एकतर अजून या रोडला एकदा पण गाडी घातली फोकस कर रहा. एकेकान सांगा सगळ्यांका. हा बोल मी सांगतोय काय खाजवत होतं पाठी खाजवत काय होतं एकेकान सांगा सगळ्यांका चान्स भेटणार. सोबत येतात सोबत येतात मग पाठी कशा राहतात. ही मामाच्या इकडे गुलाबाची फुलं धरली आहेत मस्तपैकी. मस्तच होत. मामाकडनं निघालो आणि मामाच्या घराच्या खालती खाडी ती खाडी बघू चाललो आता. खाडी बघून थेट आम्ही खारेपाटणला जाणार. थेट खारेपाटणला मावशीकडे जाऊन आम्ही थेट घरी. बाकीची पोरा येतात पाटणा आणि तिघजण पुढे चालतात. पार्थ खय रे खाडी बघू चालला. सांभाळ ना. अरे हाय मसवटिया. त्याच्यातनच जाऊचा. ही बघा पाणी दिसत आहे थोडं. मस्त वातावरण आहे गावचं. हे बघा खाडी. बगळे आहेत, म्हशी बसले आहेत आणि म्हशींच्या वर बगळे बसले आहेत. व्ह्यू तर बघा काय ना काय लोकेशन वाटतं यार. आणि हीच ती बांदिवड्याची खाडी. मस्त व्ह्यू. आणि आता आम्ही हायला निघू आणि जाऊ खारेपाटण मार्केटमध्ये. तिकडे काहीतरी अवीची मावशी आणि रावल्याची पण मावशी की कोणतरी राहतं. तिकडे जाऊन पुढचा प्रवास. रावल्याच्या पाहुण्यांनी आमचा असा स्वागत केला. एकट्याने एवढे आंबे खाल्ले. क्या आंबे येते आणि हा खारेपाटणचा बुद्ध विहार. मस्तच वाटतं. इंटिरियर पण मस्त केलेला. जास्त काही खर्च पण नाही. स्पेस पण मस्त आणि व्यवस्थित कार्यक्रम होऊ शकता असा बुद्ध विहार हा. वा बाबा. ह्यो विहाराचं बाहेरून दिसणारं लुक. आणि आता आम्ही आहे ना निघू. आमच्या इकडे रात्री हळद त्याच्यामुळे लवकर जायचं हा.
दुसरो दिवस आणि लग्न सुद्धा झाला आणि गावात बघा अख्खो गाव सोडू घेता पोरगी जेव्हा सासरला जात असता तेव्हा काय प्राऊड फील वाटत असत ना पोरगी की एवढी सगळी जण माका सोडूक येतात. वा 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 वा. लग्न झाला आणि आज रात्री आमची पार्टी चालू. हा चिकन तंदुरी बनवतो आम्ही. हे शेफ आहेत आमचे. कधी रेडी होता असा झाला. लवकरात लवकर रेडी करून आता आम्ही तर खाणार. तुमच्या पण तोंडात पाणी सुटला असतच. मग तुम्ही पण घरात बनवून खावा आपापल्या परीने. आत्तापुरती जातो आम्ही. बाय बाय. भेटू उद्या. नेक्स्ट प्लॅन काय असत तो सांगतो लवकरच.